हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 1749. तुझे मनविता काय नास झाला, एके बा विठ्ठला कीर्ती तुझी. परी तुझ नाही आमचे उपकार, नामरूपात थार केलियाचे. समोळी संसार केला देशदडी, सांडिली आवडी ममतेची. लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यासी नाही थार ऐसे केले. मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण परनेनो. तुका म्हणे झालो देहासी उदार, आलिक विचार काय तेथे. 1749. आम्ही तुझे म्हणविताना आमचा केवढा सत्यानाश झाला विठ्ठला. तुझी अपकीर्ती ऐक देवा. अंतरीचे सर्व घालवून तुझ्या नामास आणि रूपास आश्रय दिला, परंतु तुला त्याबद्दल उपकार वाटत नाही. आम्ही तुझ्या भक्तीसाठी नाशवंत संसाराला हद्दपार केले, त्याची आवड सोडून दिली. मनातील काम क्रोधादी विकारांना असे घालवले की त्यांना कोठेही आधार उरला नाही. धन संपत्ती हे दगड मातीप्रमाणे पाहिले. आपला परका असा भेद पाहिला. तुकाराम महाराज म्हणतात, मी देहाला उदार झालो, मग इतर नाश काय सांगावा. अभंग 1750. जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. अंतरीचे शुद्ध कायस्याने झाले, भूषण ती केले आपण या. वृंदावन फळ घोळिले साकरा, भीतरील थारा मोडेची ना. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. 1750. अरे तू वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन वरवरचे शरीराचे कातडे धुवून टाकलेस, त्यामुळे तुझे अंतकरण विकाररहित शुद्ध झाले का. केवळ तीर्थयात्रा केल्याचा दंभ मात्र लोकांत मिरवलास. कडू वृंदावनाचे फळ साखरेच्या पाकात ठेवले तरी त्याचे मूळ कडूपण जात नाही, त्याप्रमाणे मनावरचे विकार मालिन्य जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत अंतकरणात दया शांती क्षमा इत्यादी गुण येत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रेचा अभिमान व्यर्थ आहे. 1751. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. एवोनी या अंतरी राहील गोपाळ, सायासांचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. 1751. अरे मानसा, एकांतात निवांत बसून चित्त शुद्ध कर. देवाचे स्मरण केल्यानंतर मिळणाऱ्या सुखाला मर्यादा नसते, कारण तुझ्या अंतरात स्वतः गोपाळ येऊन राहील. त्यामुळे पुष्कळ साधना केल्यामुळे जे फळ मिळते ते तुला फळ केवळ बसल्या जागी मिळेल. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा सदा सर्व काळ रात्रंदिवस तू उच्चार कर. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या ठाई नामाविषयी एकनिष्ठ भाव असेल तर तुला दिव्य सुख अनुभवायास येईल. 1752. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निदान आणले पंढरीये. न करी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भूवैकुंठ. नपविजे केल्या तपाचिया रासी, ते जनलोकांसी दाखविले. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव, शास्त्रांनी हा भाव निवडिला. विष्णुपद गया रामनाम काशी, अवघी पायापाशी विठोबाच्या. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नास अहंकाराचा. 1752. भक्त शिरोमणी पुंडलिकाने फार चांगले केले. कोणालाही प्राप्त न होणारे निधान पंढरपूरला आणले. म्हणून साधका, तू आळस न करता नरजन्म लाभला आहे तर एक वेळ भूवैकुंठ पंढरी पाहण्यासाठी जा. अनंत काळ तप साधना करून जे मिळणार नाही ते परब्रह्म पुंडलिकाने जगाला प्रत्यक्ष दाखविले. पंढरपूर हे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि विटेवरचा विठ्ठल हा सर्वश्रेष्ठ आहे असा निर्णय शास्त्रांनी दिला आहे. विष्णुपद गया रामनाम ही तीर्थक्षेत्रे विठ्ठलाच्या पायापाशी आहेत.
तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिभावाने केवळ विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले तर तत्काळ अहंकाराचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते. 1753 धन्य ते पंढरी धन्य ते भीमातीर आणि येले सार पुंडलिके. धन्य तोई लोक अवघा दैवाचा सुकाळ प्रेमाचा घरोघरी. धन्य तेई भूमी धन्य तरुवर धन्य ते सरोवर तीर्थरूप. धन्य त्या नरनारी मुखी नाम ध्यान आनंदे भुवन गरजतसे. धन्य पशु पक्षी कीटक पाशान अवघा नारायण अवतरलासे. तुका म्हणे धन्य संसारा ती आली हरिरंगी रंगली सर्व भावे. 1753 वेदाचे जे सार तत्व आहे ते पुंडलिकाने पंढरीला आणले आणि पंढरी आणि भीमातीरही धन्य झाले. येथे राहणाऱ्या जनांचे अवभाग्य आहे, कारण घरोघरी विठ्ठल प्रेमाचा सुकाळ आहे. येथील भूमी धन्य झाडे चंद्रभागेचा प्रवाह तीर्थ झाल्याने धन्य आहेत. पंढरीतील नर नारी मुखात विठ्ठल नाम चित्तात विठ्ठलाचे ध्यान त्यामुळे धन्य झाल्यात. पंढरीतील प्रत्येक घर आनंदाने विठ्ठल विठ्ठल गरजत आहे. पंढरीतील पशु पक्षी कीटक पाषाण नारायण रूपाने अवतरले आहेत. त्याच्या रूपाने प्रत्यक्ष नारायण तेथे नांदतो. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारात जन्माला आलेली हरिभक्ती रंगात रंगली ते खरोखर धन्य आहेत. 1754 माय बाप करीती चिंता पोर नाईके सांगता. नको जाऊ देवळासी नेतो बागुल लोकांसी. वैष्णवा संगती हाती पडली नेनो किती. कर्णद्वारे पुराणिक बुलवी शब्दे लावी भीक. आम्हा कैचा मग करीसी उघडियांचा संग. तुका म्हणे जाणे नरका त्यांचा उपदेश ऐका. वारंवार सांगून मुलगा ऐकत नाही म्हणून मायबाप चिंता करीत आहेत. ते उपदेश करतात, बाळा मंदिरात जाऊ नको, तेथे बागुलबुवा लोकांना धरून नेतो. वैष्णवांशी संगत केली मग त्याच्याच हातात सापडली असे कित्येक लोक आहेत. अरे मंदिरात असे पुराणिक बुवा कान भरतात, शब्दांत भुलवितात, भलताच उपदेश करतात, अशा प्रकारे भिकेला लावतात. संसाराचा त्याग केलेल्या अशा उघड्या नागड्याच्या नादी लागून तुम्ही सर्व संग परित्याग केलास तर आम्हाला कसा सांभाळशील. अशा प्रकारे परमार्थाच्या विरुद्ध उपदेश करणाऱ्या मूर्ख आई वडिलांचा उपदेश ऐकावा का आणि खुशाल नरकात जावे. 1755 मन माझे चपळ नराये निश्चळ गडी एकी पळ स्थिर नाही. आता तू उदास नवे नारायणा दावे मज दिना गांजिले. धाव गाली पुढे इंद्रियांचे ओढी केले तडा तोडी चित्त माझे. तुका म्हणे माझा नचले सायास राहिलो हे आस धरुणी तुझी. 1755 हे भगवंता माझे मन अत्यंत चंचल असं स्थिर आहे, ते एक क्षणभरही स्थिर राहत नाही. काय करू नारायणा. आता तू निष्क्रियपणे बसू नको, लवकर धाव. या मनाने मला फार छळले आहे. त्या मनाला तुम्ही सावरा. इंद्रियाच्या ओढीने मन विषयाकडे धावते, त्यामुळे चित्ताची ओढाताण होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी कितीही उपाय केले तरी माझे मन एकाग्र होत नाही. आता हे मन स्थिर करण्यासाठी मी तुमची आशा धरली आहे. 1756 मागतियाचे दोन्हीच कर अमित भांडार दातियांचे. काय करू आता कासयांत भरू हा मज विचारू पडी येला. एक सांडवन प्रेमे ओसंडली जीवा हे भागली करिता माप. तुका म्हणे आता आहे तेथे असो अंकुनिया बैसो पायांपाशी. 1756 मागणाऱ्या याचकाला दोन हात आहे, पण देणारा तो ईश्वर आहे. त्याचे घरी अपरंपार भांडार आहे. तू दिलेले दान कशात भरून ठेवू असा प्रश्न मला पडला. अंतःकरणात जागा होती, ती तुझ्या भक्तिप्रेमाने ओसंडून वाहत आहे. तुझ्या नामाचे मोजमाप घेताना जीवा थकून गेली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू दिलेले अपरंपार दान ते घेणे माझ्या दोन्ही हातांनी गेले शक्य नसल्याने मी जेथे आहे तशा स्थितीत आहे तेथेच तुझा अंकित दास होऊन तुझ्या पायाजवळ बसे. 1757 जीचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव.
सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची ये चित्ती तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. 1757. जिचे बाळ वेदनेने पिडलेले आहे ते पाहून त्याच्या मातेचे मन कळवळते, कारण तिचा आणि मुलाचा जीव दोन धागे एकत्र करून वळलेल्या दोरीप्रमाणे परस्परांत गुंतलेला असतो. मुलाला बरे वाटते, तो शांत झाला, त्याचे सुख आईच्या चित्तात प्रतिबिंबित होते. तुकाराम महाराज म्हणतात, संत जन हो तुम्ही मातेप्रमाणे कृपाळू आहात. 1758. यावे माहेरास हेच सर्व काळ आस घ्यावी उच्चिष्टांची धनी तीर्थ इच्छी पायवनी भोग उभा आड आहे तो वरीच नाड तुका म्हणे देवे माझे सिद्धी पाववावे. मला माझ्या माहेरी म्हणजे मायबाप संतांच्या घरी जावे हीच सदा सर्व काळ आशा वाटते. माहेरी आल्यावर संतांचे चरण तीर्थ घ्यावे, त्यांच्या भोजनानंतरचे उच्चिष्ट अन्न खाऊन तृप्त व्हावे अशी आशा आहे. जोपर्यंत पापात्मक प्रारब्ध भोग मार्ग अडवून उभा आहे तोपर्यंत संत भेटीत अडथळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवानीच हा प्रारब्ध भोग नष्ट करून संत भेटी घडून आणाव्यात. 1759. लेकुराचे हित वाहे माऊलींचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. मुलाच्या कल्याणाची काळजी आईचे चित्त सतत करीत असते. मुलाकडून काही प्राप्त व्हावे अशी इच्छा आईला नसते. ती त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते. अशी ही प्रेमाची विलक्षण जात आहे. जन्माचे आधी त्याचा गर्भ अवस्थेत भार वाहते, जन्मानंतरही त्याचा सर्वस्वी सांभाळ करते. तुकाराम महाराज म्हणतात, लेकराप्रमाणे माझे ओझे संत मंडळींवर आहेत. 1760. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण झाली पोरटी निडळे नाही ठाव बुड आळे आम्ही जना भ्यावे तरी कान लाजिजे देवे तुका म्हणे देश झाला देवाविन ओस. 1760. आम्हाला जग त्रास देत आहे असे असताना आमचे संरक्षण करणारा पाठीराखा नारायण मेला की काय? आम्ही पोरके दैवहीन निराधार ठाव ठिकाणा नसलेलो झालो. आम्हाला आश्रय देणारे कोणी राहिले नाही. आम्ही जनाला बेहून राहावे अशी आमची अवस्था असेल तर देवाला त्याची लाज वाटत नाही का? आम्हाला हा देश देवाविना ओसाड झाला आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 1761. तुम्ही पाय संती माझे ठेविले चित्ती आता बांधून सके काळ झाली विषमे शीतळ भय नाही मनी देव वसे घरी राणी तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नये. 1761. तुम्ही आपले पाय माझ्या चित्तात चिंतनासाठी ठेवले त्यामुळे कालपुरुष आम्हाला बांधू शकत नाही. विषमे होती ती शीतल परिणाम रहित झाली. घरात व सर्वत्र देव आहे त्याचा प्रत्यय आल्याने मन निर्भय झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भय आणि स्वप्नातही वाटत नाही. 1762. काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढिवाळ करू सत्ता सर्वांठाई वसो निकटवासे पायी ऐसी कोणाची वैखरी वदे आमुचे सामोरी तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण. 1762. आम्ही विठोबाचे लाडके असल्याने काळाचेही काळ आहोत. आता आम्ही विठोबाच्या पायाशी बसून सर्व ठिकाणी सत्ता गाजवू अशी कोणाची वाणी समर्थ आहे की जी आमच्या विरुद्ध शब्द करील? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा हरिदासाच्या हाती हरिनामाचे तीक्ष्ण बाण आहेत. 1773. जन्मा येऊन उदार झाला उद्धार केला वंशाचा मिळवणी धन मिळवी माती सदा विपत्ती भोगितसे नाम घेता न मिळे अन्न नवे कारण देखील या धर्म करिता एकेकानी बांधे निजोनी डोकियांसी घराव्याही पाहुणा आला म्हणे त्याला बरे नाही
तुमचे गावी वैद्य आहे, बैसोनी काय प्रयोजन. उजवू किती होतील पोरे, मरता बरे म्हणे आसी. म्हणूनी देवा नवस करी, दावी घरी हुनी बोने. पर्वकाळी भट घरासी आला, बोंब मागाला म्हणे पोरा. तुमचा उन्हा होईल वाटा, काळ पिठासी पै आला. दाढी करिता अडका गेला, घरात आला बाईलेपणे. म्हणे आता उगवी मोडी, डोई बोडी आपुली. तीर्थ व जपणी नेने गंगा, पूजन लिंगा गावीची या. आडकुणी दार बैसेदारी, आल्या घर म्हणे ओस. माझ्या भय वाटे चित्ती, नरका जाती म्हणोनी. तुका म्हणे ऐसे आहेत गाहरी, याही तारी जीवांसी. 1763. जन्माला येऊन थोर उदार झाला आणि आपल्या वंशाचा उद्धार केला. त्याने भरपूर धनद्रव्य मिळवले, पण चोराच्या भीतीने जमिनीत पुरून ठेवले. तो सदा सर्व काळ विपत्ती भोगतो. अशा माणसाला नुसते पाहिले की त्याचे नाव घेतले तरी त्या दिवशी अन्न खायला मिळत नाही. या माणसाला कोणी धर्म करता का हो असे म्हटले तर डोके दुखते म्हणून डोके बांधून झोपून राहतो. त्याच्या घरी व्याही पाहुणा म्हणून आला तर हा सांगतो मला बरे वाटत नाही. तुमच्या गावात चांगला वैद्य असला तर चला उभ्या उभ्या त्याच्याकडे जाऊ. तुम्ही येथे थांबू नका. पोरे होतात तेव्हा म्हणतो आणखी किती होतात. कोणाकोणाची लग्ने करू. यातला एखादा मेला तर बरे खर्च वाचेल म्हणून देवाला नवस करतो. आपल्या जेवल्या ताटाचाच नैवेद्य देवाला दाखवतो. सर्व काळी ब्राह्मण घरी आला तर हा पोरांना सांगतो चोरी झाली म्हणून बोंब मारा, ब्राह्मणाला भिक्षा घालू नका. तुमच्या घरातील पीठ चोरण्यासाठी हा जणू काळच आला आहे. तुमच्या वाट्याचे कमी होईल. दाढी हजामत करून न्हाव्याला अधेली 50 पैशाचे नाणे दिले तेव्हा न्हाव्याकडे 1 पैसा उरला. तो घेण्यासाठी सुटे नसल्याने न्हाव्याला 1 पैसा फुकट गेला. म्हणून तो बायकोला म्हणाला, उरलेल्या 1 पैशात तुझे केस भादरून टाकू. गंगा आदी तीर्थ ते मी जाणे, महादेवाचे दर्शन घेणे त्याच्या मनात येत नाही. घराचे दार अडकवून बसलो. घरी येणाऱ्या पाहुण्यांना सांगतो घरात कोणी राहत नाही, घर ओस पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्रीहरी अशा लोकांचा उद्धार कर. हे सरळ नरकात जातात. त्याचे मला भय वाटते. त्यांना हे कळत नाही. मुंडले खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.